अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आज मी तुम्हाला आणलो आहे ते आपलं नाव विजय आगरकर. आगरकर हा ते माहिती आहे मला, विजय आगरकर आज. आता हे आपल्याला दाखवणारा सुपारीची सालपटा कशी ते लोक लूज करतात. पहिले हाताने करायची, लूज केल्याच्या नंतर सालपट त्याला सुक्या टाकतात. ते पण हे मशीनीचं प्रोसिजर ते दाखवतील आपल्याला. बोला तुम्ही काय. आता हे जे मशीन आहे याच्यामध्ये हा जो बॉटम आहे, त्याचा तळ आहे, हा गोल फिरतो आणि हा बाजूला स्टेनलेस स्टीलचा पत्रा आहे असं, आणि त्याला होल मारलेले असल्यामुळे आतल्या बाजून त्याला दाते आलेले आहेत. बरोबर. आणि मग ती जी सुपारी आहे ती टाकल्यानंतर ती ह्या दात्यांवर आपटते आणि पंक्चर होते. बरोबर आहे. आणि त्या पंक्चर झाल्यामुळे काय होतं, त्याच्यामधला जो पाण्याचा अंश असतो तो लवकर सुकायला मदत होते वाळत घातल्यानंतर, म्हणून ती पंक्चर करायची असते. आणि ती जास्त खोल पण करून चालत नाही, वरच्यावर फक्त सालालाच पंक्चर करायला लागतं. पहिल्यांदा ते विळीवर हाताने काम करायचं, सालपटा काढायचे. तर ते आता काम ह्या मशीन म्हणजे सोपं झालंय. ते आता कसं होतं ते दाखवतो तुम्हाला. आणि हे दरवाजा आहे ना, हा दरवाजा आहे. हा उघडला ना की इथून ही सुपारी याच्यामध्ये येते बाहेर आतमध्ये, आणि ती आपण टाकू शकतो. मोटर किती याची आहे? मोटर 2 HP ची आहे. 2 HP सिंगल फेजची. विजयभाई आगरकरने आपल्याला सुपारीचा फर्स्ट प्रोसेस सुकयासाठी काय करतात, सुकयाच्या आधी सालपटा करतात, ते मशनीनी करून दाखवले आपल्याला. विजयभाईचा धन्यवाद.